शैक्षणिक विषयावर 260चा प्रस्ताव आहे, त्याकरता आपण बोलण्याची अनुमती मला या ठिकाणी दिली आहे। थोडक्यातच मी बोलणार आहे। राज्य शासन हे नेहमीच विद्यार्थ्यांच्या, शाळांच्या, शिक्षकांच्या हिताचं काम करताना आपण पाहिलं आहे। आपले मंत्री महोदय दादाजी भुसेसाहेब अत्यंत चांगलं काम या ठिकाणी करत आहेत। मी फक्त काही पॉईंट्स असतील त्याच तेवढंच बोलणार आहे की शासन विद्यार्थ्यांना गणवेश, पाठ्यपुस्तके देत आहे, परंतु मंत्री महोदय आत्ता जे अभ्यासक्रम बदललेले आहेत त्याची काही पाठ्यपुस्तकं मार्केटमध्ये अवेलेबल नाही आहेत, तर आपण कृपया त्याकडे लक्ष द्यावं। जो अभ्यासक्रम बदलला आहे ती पुस्तकं आपण मार्केटमध्ये सुद्धा अवेलेबल करून द्यावी, विना आणून तत्वावरच्या ज्या मराठी आणि हिंदी माध्यमाच्या शाळेत त्यांच्या बाबतीत। त्याचबरोबर आमच्या पालघर जिल्ह्यातील जे कंत्राटी शिक्षक आहेत, आदिवासी भागामध्ये काम करणाऱ्या शिक्षकांना पेसा अंतर्गत 50% भरती आपण केलेली आहे। मात्र उर्वरित जे शिक्षक 10-15 वर्षापासून काम करतात त्यांना सुद्धा खुल्या प्रवर्गातून भरती करावी आणि त्यांना सामावून घ्यावं। केंद्रस्तरीय अंशकालीन जे शिक्षक आहेत, कला क्रीडा स्तरावरचे 4800 ती पदं आहेत, तर त्यांचं सगळ्यांचं म्हणणं आहे, त्यांचं डेलिगेशनही मगाशी आपल्याकडे आलं होतं, त्यांना सुद्धा आपण सेवेत सामावं अशी त्यांची अपेक्षा आहे, मागणी आहे, ती पूर्ण व्हावी अशी विनंती आहे। मागच्या वर्षी मी खरोखरच आपलं अभिनंदन करेन की दुर्गम आणि डोंगराळ भागातील शाळा वाचावेत याकरता आपण कमीत कमी पटसंख्या 9वी-10वी वर्गाला 10,000ची केली आहे, परंतु शेवटी दुर्गम आणि डोंगराळ भागामध्ये लोकवस्तीच कमी आहे। त्या ठिकाणी लोकसंख्या कमी असल्याने विद्यार्थी संख्या वाढण्याची चिन्ह काही दिसत नाहीत, पण भविष्यामध्ये ही 10,000ची संख्या जी आहे ती आपण कायम करावी आणि त्या शाळांना कायमचं जीवनदान द्यावं अशी विनंती आहे। कामान दिरंगाई करणारे काही अधिकारी वर्गात मंत्री महोदय त्यांच्याकडे लक्ष दिलं गेलं पाहिजे, कारण बऱ्याच वेळा कामाचं प्रोटोकॉल बऱ्याच महिने वर्षानुवर्ष त्या ठिकाणी फाईल दिरंगाई करत असतात, तर असे काही कर्मचारी असतील त्यांच्यावर कठोर अशी कारवाई होणे अपेक्षित आहेत। थकीत बिलाचं टॅब ओपन आहे, पण त्या बिलासाठी आपण निधी उपलब्ध करून द्यावा। विना अनुदान तत्वावर अनुदानावर पोर्टल आपण सुरू केलं आहे, त्याचा संपूर्ण अधिकार संचालकांकडे दिले, परंतु त्याच्या वेबसाईटमध्ये खूप असा प्रॉब्लेम आहे, किचकट त्याच्यामध्ये भाग आहे, तो सुरळीत करावा अशी विनंती आहे। अनुकंप तत्वावर मान्यता, एखाद्या शाळेतला कर्मचारी जर एक्सपायर झाला आणि त्याच जागेत जर त्याच शाळेत जर जागा असेल तर त्याला मान्यता मिळते, परंतु प्रलंबित जी यादी जिल्हा परिषदेकडे आहे खाजगी शाळांची, तर त्या ठिकाणचे जे काही उर्वरित शिक्षक किंवा शिक्षकेतर कर्मचारी असतील त्यांना आता मान्यता देण्याकरता अधिकाऱ्यांना आपण आदेशित करावं अशी विनंती आहे। त्याचबरोबर गृहनिर्माण संस्थांना टॅक्स माफ केला आहे, तसाच आपल्या शैक्षणिक संकुलाला सुद्धा टॅक्स माफ करावा अशी एक मागणी आहे, तीही विनंती आहे। अर्धवेळ शिक्षक आहेत, माध्यमिकचे 111 अर्धवेळ शिक्षक आहेत आणि उच्च माध्यमिकचे बरेचसे शिक्षक आहेत, ते अनेक वर्षापासून काम करत आहेत, तर त्यांना सेवा संरक्षण दिलं गेलं पाहिजे। विद्यार्थी संख्या जर कमी झाली तर त्यांचं पद गेलं तर कायमस्वरूपी ते घरी बसू शकतात, त्यांच्या कुटुंबावरती आणि त्यांच्यावर अन्याय होऊ शकतो, म्हणून त्यांचं उन्नयन करून त्यांना आवश्यक त्या ठिकाणी जागा आपण जसं वाढीव पदांना आपण संरक्षण दिले तसं त्यांना दिलं गेलं पाहिजे। काही शाळांना काही ठिकाणी सामाजिकदृष्ट्या टार्गेट करण्याचाही प्रयत्न केला जातो, तर त्या शाळांची बाजू घेऊन त्यांना सुद्धा संरक्षण देणं अपेक्षित आहे। संस्कृत विषयाच्या शिक्षकाची भरती होत नाही पवित्र पोर्टलमध्ये, तर संस्कृत विषय शिक्षक हा पवित्र पोर्टलमध्ये आपण दिला गेला पाहिजे। पवित्र पोर्टलमध्ये शिक्षकांच्या नोंदणी करता आता आपण 10 तारीख मुदतवाढ दिली आहे, तर शिक्षकांना सुद्धा परीक्षेकरता नोंदणी करता त्यांना संधी द्यावी। कस्तुरबा गांधी आपण कालच 3200 शिक्षकांना, समग्र शिक्षकांना आपण अधिसंख्य पदावरती त्यांना कायम करण्यासाठी आपण निर्णय घेतला आहे, आपलं अभिनंदन त्याबद्दल। तर त्यातले जे काही अर्धवेळ शिक्षक काही आहेत आणि कस्तुरबा गांधी शाळेमधले 51 शिक्षक आहेत त्यांना सुद्धा सेवेत सामावून घ्यावं। नवीन कोणत्याही शाळेला मान्यता द्यायची असेल तर कृपया मास्टर प्लॅन आपण तयार करावा, म्हणजे अन्य कोणत्याही शाळेवर अन्याय होणार नाही। डिजिटलायझेशनचं कर्मचाऱ्यांचं काम जोरदार सुरू आहे, पण त्यामध्ये बऱ्याचशा अडचणी आहेत। माझी मंत्री महोदयांना विनंती राहील की जावक नंबर बऱ्याच ठिकाणी जुळत नाहीत, पण पवित्र पोर्टलच्या जर मान्यता असतील आणि बऱ्याच वर्षापासून अधिकाऱ्यांनी जावक नंबरचे रजिस्टरच सांभाळले नाहीत, त्यामध्ये शिक्षकांचा कोणत्याच प्रकारचा कर्मचाऱ्यांचा दोष नाही, तर अशा शिक्षकांना आपण अभय द्यावा। आपण 6 फेब्रुवारी 2023ला 11 पैकी 6 मुद्दे तपासून त्यांच्या मान्यता कायम केल्या आहेत, तशीच संधी त्यांना त्या ठिकाणी द्यावी। त्याचबरोबर
पवित्र पोर्टलची भरती ही विभागवार केली तर खूप बरं होईल. कोकणातल्या लोकांची कोकणामध्ये होईल, मुंबईच्या लोकांची मुंबईमध्ये होईल, म्हणजे जेणेकरून ज्यावेळेला आपण पवित्र पोर्टलला आपण ऑप्शन देतो, मात्र बरेच लोक त्या ठिकाणी अन्य ठिकाणाहून अन्य विभागातून दुसऱ्या विभागात जायला तयार होत नाहीत. त्यांचं कुटुंब विस्थापित होत असतं. म्हणून माझी विनंती आहे की शेवटी विभागवार किंवा जिल्हावार जर ती भरती करता आली तर पाहावीत. 11वी ऑनलाईन प्रवेशाच्या संदर्भात अनेक अशा अडचणी ग्रामीण भागातल्या आहेत, त्या आपण निश्चितपणे दूर करत अशी माझी विनंती आहे. जुनी पेन्शन 26,000 शिक्षकांना आपण लागू करावी. आश्वासित प्रगत योजना सगळ्याच कर्मचाऱ्यांना आपण शिक्षकेतर कर्मचाऱ्यांपर्यंत द्यावं. एक स्तर आदिवासी भागातील शिक्षकेतरांना एक स्तर योजना लागू करावी. पॅटचे पेपर हे काही शाळांमध्ये कमी प्रमाणामध्ये येतात, तेही द्यावं. सैनिक स्कूलचा एक टप्पा राहिलेला आहे तर तो टप्पावाढ सुद्धा त्यांना द्यावा. आमच्या कल्याण डोंबिवली नवी विभागातील 27 गावं आहेत, त्यांना मनपामध्ये सामावून घेणं अपेक्षित आहे. वसई आणि पनवेलच्या काही शाळा आहेत त्या मनपा क्षेत्रात येतात तर त्यांना त्याप्रमाणे घरभाडं मिळावं. कुलगा बदलापूर नगरपालिका क्षेत्रातील आमचे काही शिक्षक आहेत, आता तो विषय आपल्याला नगरविकास मंत्र्यांकडे जरी असला तरी त्यांना NPS योजना बऱ्याच वर्षापासून लागू झालेल्या नाहीत. अशा अनेक गोष्टी मला या ठिकाणी मांडायच्या होत्या. माननीय मंत्री महोदय आणि राज्य शासन चांगलं काम करत म्हणून अभिनंदन करून या ठिकाणी थांबतो. धैर्यशीलजी तुमचं